फायनली मासे भेटले आम्हाला. हे काकाला आहेत आणि हे आम्हाला. हे जे तुम्ही बघतात माडे, हे निंबण आहे. त्याच्यानंतर ही फणस, हा आंबा, हा पेरू आहे आणि ही या साईडला जांभळ आणि हा आहे चिकू. हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मित्रांनो, आज पुन्हा एकदा शेतावर आलोत आम्ही. आणि शेतावर येण्याचं कारण म्हणजे नांगरकी झाल्याच्या नंतर, म्हणजे फोडणी झाल्याच्या नंतर जे बांधाच्या साईडला थोडंसं राहतं, तर ते कुदळण्यासाठी आलोत आम्ही. तुम्हाला दाखवतो मी. बांधाच्या साईडने बैल जाऊ शकत नाही, तर ते कुदलीने कुदला लागतं, तर त्यासाठी आलोत आम्ही. तर बघूया आता किती आहे कुदल्याचं पूर्ण शेत, म्हणजे त्या साईडपर्यंत तर आहेत. जेवढे बांध असतील त्या बांधाच्या साईडला पूर्ण कुदलीने कुदला लागेल. तर टार्गेट आहे आजच्या आज झाल्या पाहिजे. तर बघू आता कितीपर्यंत होते ते. मित्रांनो, फोडणीला आलो आहे आणि मासे पण लय आहेत. मित्रांनो बघाल ना, तर या साईडला पूर्ण मासे आहेत. हे बघा, पूर्ण पूर्ण म्हणजे भरलेलंच आहे माशांनी. हे बघू शकता. या दाढीच्या साईडला बघा, इकडे मासे आहेत आई बोलते, त्या साईडला आहेत. तर त्या साईडला आता जातो मी. तर मित्रांनो, एवढेच सध्या तरी मासे भेटलेत आम्हाला. आता पाऊस आला आहे आणि जाळ मांडून ठेवलेलं आहे मी खालच्या साईडला आणि वरच्या साईडला तुंबवलेलं आहे. तर बघू आता किती भेटतील आप मासे. फायनली मासे भेटले आम्हाला. जाळ्यामध्ये भेटले. हे काकाला आहेत आणि हे आम्हाला. तर मित्रांनो, इथं तुम्हाला मंगेश आणि दीपक तर दिसतच असेल त्या साईडला. तर तिकडशी वरनं इकडे बाबा आणि आई आहे आणि मी या साईडला आलो आहे. तर एवढं सर्व जे बांध आहेत ते एकाच दिवसा आज आम्हाला करायचे आहेत आणि पूर्ण कंप्लीटच करून जायचं आहे. मित्रांनो, या मोठ्या शेतामध्ये माझा एकट्याचा टार्गेट आहे. पूर्ण बांधाच्या साईडचे मी एकटा कुदलणार आहे. तर लागूया डायरेक्ट आपण कामाला. गाईस, फायनली टार्गेट कंप्लीट झालेला आहे माझा. तिथपासनं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, तिथपासनं डायरेक्टली इथपर्यंत मी एकट्याने कुदरलेलं आहे आणि खूप दमाला होतं आहे कुदलून. तर आता आपण वरच्या शेतामध्ये जाऊ. रोपं बघायला जाल तर रोपं एकदम मस्त आलेत आणि एक रोप सोडून बाकीचे तर मस्त झालेत एकदम. म्हणजे 3 रोपं मस्त आलीत आणि एक जो चौथा रोप आहे तो थोडा नॉर्मली पातळ आहे. तर हे बऱ्यापैकी आहेत. तर मित्रांनो, फायनली आमचं कुदळून कंप्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आंबे लावायला. बाबाने आंबे आणलेत ग्रामपंचायतमधनं, तर ते आता लावायला चाललो आहेत आम्ही. हे जे तुम्ही बघतात माडे, हे निंबण आहे. त्याच्यानंतर ही फणस,
हा आंबा, हा पेरू आहे आणि ही या साईडला जांभळ आणि हा आहे चिकू. तर चिकू या चिकूच्या साईडला लावणार आहोत आणि 2 शकट लावलेत बाबांनी तिकडे. तर हे जे माडे आहेत ना हे साकस योजनेमधनं भेटलेले आहेत. प्रत्येक घराला दिलेत 8 गावामध्ये. तर ही बाबाला भेटलेत 8. तर इथं आम्ही लावतोय चिकू आणि इथं भुईमुग लावतो. लावण्याआधी शेणखत आम्ही टाकतो त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे वाळू न लागण्यासाठी पावडर त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हा शेणखत त्याच्यावरती पहिला आधी खाली पण शेणखत टाकला, त्याच्यामध्ये पावडर मिक्स आणि नंतर मग ते मिक्स करून मातीमध्ये शेणखत टाकतात बाबा. आपली माती येतात या ओके. चिकू तर लावून रेडी झालेला आहे. चिकूच्या साईडला लावला आहे कारण ह्या चिकूची गॅरंटी नाही, ऑलरेडी तो मरत चालला आहे. त्याच्यामुळं त्याच जाग्यावर दुसरा चिकू लावला आहे. त्यानंतर दुसरा आंबा आता लावायला घेतो आम्ही. त्याच्यामध्ये पण सेम शेणखत टाकणार, त्याच्यानंतर पावडर मिक्स करणार. ओके वरत ते आली पावडर मोठे पावडर यायचं तर आंबा पण लावून झालाय आपला. आता दुसरी झाडं फणस पण लावून झालेले आहे आता आपली. फणस बघाल तर एक नंबर आहे, मस्त वाटते, फुटले आणि छान दिसते. निंबण पण झाले लावून आमची. इथं चायपाती आहे आणि चायपाती बघितलं तर 2-3 ठिकाणी आहे. तिथं पण आहे आणि त्या साईडला पण आहे. ह्या चायपातीचा वास बघाल ना तर एक नंबर येतो आणि चहामध्ये टाकली ना तर चहा पण जबरदस्त होतो. त्याच्यामधलेच माडे इथं पण लावले आहेत. शेकट आहे, 2 शेकट आहेत. हा एक खाली आहे, हा लावलेला नाही आणि हा लावलेला आहे बाबाने. मित्रांनो जांभळ पण झाले आता लावून आणि आता दुसरा आहे एक ते लावायला जातो. तर मित्रांनो पेरू पण झालाय आता लावून आमचा आणि आता आम्ही जाणार आहोत भुईमुग पेरायला. पेरणी चालू आहे हे बघू शकता. तर भुईमुग हा पातळ पेरावा लागतो. पातळ पेरल्याने त्यांच्या मुळांना पसरण्यासाठी जागा भेटतो आणि त्यामुळे भुईमुगाचं पीक चांगलं येतं. आमच्याकडे भुईमुगाची पेरणी अशा पद्धतीने केली जाते. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने केली जाते हे कमेंटमध्ये नक्की कळवा. काय संध्याकाळचे वाजले 4:30 आणि आता आमचा भुईमुग पेरून झालेला आहे आणि आता चाललोत आम्ही घरी. मित्रांनो पेनला पोहोचलोत आम्ही आणि ही आमची मायरा. हे मायरू हे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.